त्यांच्या मुलाला उपोषण नको आहे, हा महत्वाचा मुद्दा आहे. दिबा पाटील साहेब भावन कशी सोडवतं मुलाच्या बाबतीत मी बोलणार नाही. ते पहिल्यांदाच आले असे नाही, दुसऱ्यांदा आले. पहिल्या वेळी त्यांनी पहिल्या दिवशी भेट दिली रश्मिताला आणि त्यांनी ते फार महनीय व्यक्तिमत्व आहेत. त्यांनी सूचना केली की पनवेल आणि उरणच्या आमदारांना रश्मिताने पत्र द्यावे की मला भेटायला यावं. आता एका समाजाची मुलगी आहे, समाजाची मुलगी आंदोलन करतोय, तिच्याबरोबर वास्तविक दिबा पाटील साहेबांचे चिरंजीव अतुलदादा बसायला हवे होते, कारण त्यांच्या वडिलांचं नाव द्यायचंय, आमच्या वडिलांचं नाही. आमच्या वडिलांचं नाव सातबारावर पण पुसला गेला था, इथल्या शेतकऱ्यांचं नाव सातबारावर पण नाही, शिडकोणी संपादित केली. पण त्यांच्या वडिलांचं नाव जर एअरपोर्टला द्यायचं असेल तर ते आंदोलन मागं घे, आंदोलन सोडव सांगण्यापेक्षा त्यांनी जर नेतृत्व केलं तर आम्हाला बरं वाटलं असतं. पण ते भाजपचे बटीक आहेत, भाजपच्या पेरोलवर आहेत, त्यांच्यावर फार बोलण्याची अपेक्षा नाही. या आंदोलन आमदार खासदार साहेब असतील किंवा इतर लोक असतील, त्यांची आपुलकी आहे की रश्मिताताईच्या आरोग्याला जपा. आम्ही ते सगळं करतोय. काल तिला 5व्या दिवशी सलाईन लावली, आज ही IV जोडली. आम्हाला प्राथमिक आरोग्य केंद्र गव्हाण, उपजिल्हा रुग्णालय पनवेल हे अत्यंत सहाय्य करतायत. आता ही पनवेल महापालिकेची हद्द नाहीये, इथली ग्रामपंचायत लक्ष देत नाहीये. पण मी आता पनवेल महापालिकेला रिक्वेस्ट केली, काल पाऊस पडलाय, इथली अर्धा एक तासात पूर्ण स्वच्छता सॅनिटायझर सगळं करून तिच्या आरोग्याची काळजी घेतली जाईल. वेळ आली, तिला खरं तर तिच्या अंगात प्राण नाहीये. वैद्यकीय अधिकाऱ्यांचा रिपोर्ट आहे की तिच्या हृदयाचे ठोके अनियमित झालेत. काल थोडी शुगर शूट झाली होती, पण आम्ही समजलं की सलाईन लावल्यामुळं शुगर वाढली असेल. मग आम्ही पूर्ण ब्लड चेकिंग केलं, कारण रविवार असताना थोडस क्रिटिकल आहे त्याच्यात दिसतंय, सुरुवात झाली. म्हणून आम्हाला पहिलं प्राधान्य जे आहे ते पूर्णतः तिच्या आरोग्याला आहे आणि त्याच्याबरोबर आंदोलनाला आहे. लोक अतिशय उद्रेक त्यांचा दिसतोय, भावना तीव्र झाल्या, पण त्या भावना संघटितपणे व्यक्त झाल्या, संघटितपणे आले तर खूप बरं होईल. त्याच्यासाठी खासदार बाळामामा असतील, बाळाराम पाटील असतील, बबनदादा असतील, राष्ट्रवादीचे गुणे असतील, शरद पवार गटाचे भावनाताई असतील, या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली 8 तारखेला विधान भवनावर धडक देणार आहोत.